कडक उन्हाळा संपला आणि काल पुण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि पूर्ण पुण्यामध्ये पुणे हे जलमय झालं आणि काही ठिकाणी नाले तुंबले, काही ठिकाणी रस्त्यावर पाणी होतं, काही लोकांच्या घरात पाणी शिरलं. म्हणजे अशी खूप वाईट परिस्थिती किंवा वाईट अनुभव पुणेकरांना काल आलं आणि तशाच पद्धतीचा एक अनुभव आपण घ्यायला आलो आहे मुंजोबा वस्ती सर्वे नंबर 25 आणि लेन नंबर 11 पंचशील नगर येथे. तिथल्या काही नागरिकांशी आपण बातचीत करूयात. माझ्यासोबत आहेत इथले नागरिक. काय नेमकी समस्या काय तुमच्या प्रभागातली? यहाँ पे पहले कुछ पानी नहीं आता था, बहुत साल से हम लोग यहाँ पे रहते हैं, पानी बिल्कुल भी नहीं आता. लेकिन अभी ब्रह्मा अग्रवाल बिल्डर जो है उन्होंने इधर इस बाजू में ये पूरा जो मिट्टी डाला है यहाँ पे, अच्छा, हाँ. ये मिट्टी डाल के यहाँ पे पानी उन्होंने रोक दिया हमारा. इसके लिए अभी आजू बाजू जितने भी घर हैं यहाँ पे सबके घर में पानी जा रहा है और कुछ लोगों को खाने पीने के लिए भी नहीं है. उनका हालत ये हो गया और रात को सोने के लिए भी उनको जगह नहीं है. इतना मुश्किल हो गया और प्रशासन को लेटर दिया हमने 2-3 जगह पे जाकर. सुनील अन्ना टिंगरे को भी दिए और क्षेत्रीय कार्यालय में भी दिए हमने लेटर और बांधकाम विभाग में भी दिया. उन्होंने भी कोई कार्रवाई नहीं की. अभी तक कोई भी नहीं आए यहाँ पे. तो इसके लिए यहाँ के लोगों का हाल बहुत बुरा है. इनको या तो दूसरी जगह आप शिफ्ट करने की कोशिश करें. मैं आपके चैनल के माध्यम से यही बताऊँगा, इनको दूसरा कुछ तो नियोजन करके दें या तो फिर खाने पीने का इंतज़ाम करें. कुछ तो करके आपके तरफ से करके दे प्रशासन. इथं काही आता महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनींशी आपण बातचीत करूयात. तुमच्या घरात पण पाणी गेलेलं आहे का? हो, आमच्या घरात पण पाणी गेलेलं आहे. पूर्ण 3 फूटवर पाणी होता. बर. 3 फुट तक पानी था. पूरा बिस्तरा, सामान और राशन सभी नुकसान हो गया है यहाँ पर. अच्छा. ये जैसा इन लोगों ने रोड डाला है वैसा ये पानी ये 2-3 साल से ये तकलीफ हो रहा है यहाँ पर. अच्छा. और इसका ये हमारे बाजू में रहते हैं, ये पीछे तरफ में रहते हैं. इनके इधर तो वो लाइट का कनेक्शन कट गया. लाइट कंप्लेंट देने के बाद भी कोई आया नहीं है. अच्छा. कोणाला केलं होतं कंप्लेंट तुम्ही? ते लाईटीवाल्याला केलं होतं की आमचे मेन वायर तुटून घरात पडले. अच्छा. हा, मग छतवर म्हणजे पत्र्याचे होते आमचे, आता पडलं, पाणी पण तुंबलं आणि त्यांना फोन करतोय 11 वाजले तरी कुणी आलं नाही. लहान मुलं किती आहेत घरात? लहान मुलं एक अच्छा. अजून कोणाच्या घरात? तुमच्या घरात सुद्धा पाणी आलं होतं का? आमच्या आलं नाही, पण आमच्या बाजूला सगळ्या घरातनी पाणी गेले. बर. आपण एकंदरीत आता हे राडा रोडा जर आपण इथं बघितलं तर इथं जवळजवळ हे पाणी संपूर्ण ओसरलेलं आहे आणि 3 फुटाच्या वर पाणी गेलेलं आहे. म्हणजे विचार करा, जर घरामध्ये पाणी शिरलं तर संपूर्ण घरातलं रॅशन म्हणा किंवा किचन रूममध्ये पाणी जातं आणि घरामधल्या संपूर्ण जे काही आपण आता घरगुती वस्तू वापरतो ते उपकरणं असतील ते सुद्धा इथं लोकांचे बंद पडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जर हा DP इथं पाहिला, हे DP पूर्ण अख्खं पाण्याने भरून गेलं होतं आणि बाजूला ड्रेनेज लाईन आहे. तिथं कुणीतरी इथल्या माणसाने काम करायला गेल्यानंतर त्यांना करंट शॉर्ट बसला होता. म्हणजे इतकी दयनीय अवस्था या पूर्ण लेन नंबर 25 सर्वे नंबर 25 लेन नंबर 11 मध्ये आहे. आणि या लोकांनी वारंवार प्रशासकीय लोकांना कंप्लेंट करून सुद्धा इथं कोणी दाद घेत नाही आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांनी जगावं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही छोटी बच्चे कंपनी आपण बघताय, या ड्रेनेजच्या पाण्यामुळं, राड्या रोडामुळं जर कुणाला डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापसारखा जर आजार जर झाले तर याला जबाबदार कोण, हा सगळ्यात गंभीर विषय आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे, ब्युरो चीफ. धन्यवाद. पंचोडी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.